नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? सर्वप्रथम पजेसिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. जसे की एखाद्या गोष्टीवर फक्त आपलाच मालकी हक्क आहे असे दाखवणे व ती गोष्ट कोणासोबतही वाटून घेण्यास इच्छुक नसणे. इथे आपण व्यक्तीचा बाबत बोलत आहोत. तर या ठिकाणी पजेसिव्ह असण्याचा अर्थ म्हणजे आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने आपल्यापेक्षा दुसरे कोणाला अधिक महत्त्व दिलेले त्यांना सहन होत नाही अशी व्यक्ती त्या व्यक्तीच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह आहे असे म्हटले जाते. रेणुका फक्त माझीच जवळची मैत्रीण आहे. तिने अन्य कोणासोबत मैत्री केलेली किंवा जवळीक साधलेली मला आवडणारच नाही. मी जर मुलगा म्हणून तिचा मित्र आहे तर तिने अन्य कोणत्याही मुलासोबत ही मैत्री केलेली मला खपणार नाही. हा झाला ओव्हर पजेसिव्हपणा. मानसशास्त्र विषयाचा अभ्यास आला जेव्हा आम्ही सर्व मित्रमैत्रिणी मिळून प्रॅक्टिकलसाठी तयारी करत होतो तेव्हा आमच्यातीलच एक मैत्रीण ज्यांना आम्ही ताई म्हणतो त्यांनी वैवाहिक समायोजन या विषयावरती असलेली चाचणी व त्याचे निष्कर्ष जेव्हा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ते सविस्तर सांगा असे सांगण्यात आले तेव्हा त्यांनी मांडलेली मते अगदी मनाला स्पर्शून गेलेली. या विषयाच्या निमित्ताने त्यांची मते आवर्जून मांडावी असे वाटले. वैवाहिक समायोजन करत असताना संसार या 3 अक्षरी शब्दाला निभावण्यासाठी दोघांचाही कस लागतोच, परंतु ती फक्त माझीच आहे, तो फक्त माझाच आहे असा अट्टाहास नको. बऱ्याच घरांमध्ये बायकोला असं वाटते नवरा फक्त माझा आहे, त्याने माझंच ऐकावं. घरातील अन्य व्यक्तींना त्याने दिलेले महत्त्व सुद्धा बायकोला सहन होत नाही. अगं बाई, तू आईच्या पोटी जन्माला आला तेव्हाच तर तुझा झाला ना, मग तो त्याच्या आईचाही आहेच ना. आईचा झाला तेव्हाच तर तुझा झाला. ही होती आमच्या ताईने मांडलेली मते जी संपर्क आहेत. नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना जपणं, एकमेकांप्रती सुरक्षित वाटणे गरजेचं आहेच. पजेसिव्ह असणे हे चांगली गोष्ट आहे, परंतु ओव्हर पजेसिव्ह असणं हे आपणच आपल्या पायावर मारलेल्या कुऱ्हाडप्रमाणे आहे. आता तुम्ही म्हणाल की ते कसं? तर एखाद्या व्यक्ती एखाद्या बाबत खूपच पजेसिव्ह असणे हे तुम्हाला तुमच्या नात्यात कटुता वाढवण्यासाठी कारणीभूत असते व मी तर म्हणेल की ती कीड आहे आपल्या नात्याला लागलेली जी दिसत नाही, परंतु हळूहळू एक दिवस ती तुमच्या नात्याला संपवण्यासाठी कारणीभूत असेल. चला तर मग पाहूया की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल खूपच पजेसिव्ह होण्यामागची ती 6 कारणे नेमकी कोणती आहेत. नंबर 1, पजेसिव्ह होण्यामागचे कारण शोधा. प्रत्येक गोष्टीचा मागे काही ना काही कारण असतेच. ती व्यक्ती पजेसिव्ह आहे असं म्हणून तिच्यावर चिडचिड व राग दाखवून काहीही साध्य होणार नाही. ती व्यक्ती तशी का आहे हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला खात्रीने त्याचे उत्तर सापडेल. ती व्यक्ती कुठल्या भावनेत अडकून तसं वागत आहे हे कळेल. नंबर 2, असुरक्षिततेची भावना. लहानपणापासून आईवडिलांच्या दबावात वाढलेली एखादी व्यक्ती मोठेपणी आपल्या स्वतःसाठी असुरक्षिततेची भावना वाढवून अशी व्यक्ती प्रत्येक वेळेला आपल्या भावना जपण्याचा प्रयत्न करत असते. नंबर 3, हक्काची माणसं, हक्काच्या गोष्टी गमावल्याचे दुःख. काही वेळेस जवळची व हक्काची माणसं गमवावी लागल्याचे दुःख हे मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपलं गेलेलं असतं व नाही म्हटलं तरी कुठेतरी आता जवळ असलेली आपली माणसं याच्या प्रती चिंता वाटू लागते व ती दुरावू नये, गमवावी लागू नये असे वाटत असते. नंबर 4, अन्य घटनांचा असलेला भावनिक परिणाम. आपल्या आजूबाजूला अनेक घटना रोजच घडत असतात. त्याचा बरा वाईट परिणाम हा थोड्या प्रमाणात का होईना परंतु प्रत्येकावर होत असतो. त्यापैकी काही घटनांचा झालेला भावनिक परिणाम सुद्धा व्यक्तीच्या पजेसिव्ह असण्याचा पाठीमागचे कारण असू शकते. नंबर 5, प्रेमाची कमतरता व विश्वासाचा अभाव. बऱ्याच वेळेला पजेसिव्ह असणारी व्यक्ती ती स्वतःच्या आयुष्यात प्रेमाला मुकलेली असते किंवा प्रेम शोधत असते,
व जेव्हा ते मिळते तेव्हा ते फक्त माझंच असावं किंवा त्यावर फक्त माझाच अधिकार असावा असा मालकी हक्क दाखवताना दिसते. विश्वासाला जेव्हा संशयाची फुंकर लागते तेव्हा विश्वासाचा खरा अभाव आहे असे वाटू लागते. नंबर 6, संवादाचा अभाव. जर तुमच्या नात्यात संवादाचा अभाव असेल, एकमेकांप्रती पारदर्शकता नसेल तर पजेसिव्ह असणारी व्यक्ती नको ते अंदाज लावून मोकळी होते. तुम्ही काही सांगत नसाल तर ती व्यक्ती स्वतः तुमचं व्यक्तिगत आयुष्यात करून माहिती काढण्याचा प्रयत्न करू शकते व त्यामुळे संशय वृत्ती वाढू लागते. आपल्या पार्टनर पजेसिव्ह असेल तर या पाठीमागे नक्कीच काय कारण असतील ते समोरच्याला लक्षात आणून देणे ही गरजेचे आहे. शेवटी आपण लग्न करून एकत्र आलो म्हणजे आपण एकमेकांचे मालक आहोत असा याचा अर्थ होत नाही. आपण एकमेकांचे साथीदार आहोत. आपल्या इच्छांचा दुसऱ्या व्यक्तीवर बनणे म्हणून त्याचा मारा होऊ नये इतकेच एकमेकांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. परंतु अवास्तव अपेक्षांचा ढिगाखाली आपला पार्टनर कोलमडून पडेल इतकी त्या अपेक्षांची उंची असू नये. शेवटचं एकच, बंधनात ठेवून कोणीही आपलं होत नसतं, मग ते पशु असो किंवा माणूस. त्यासाठी त्याला स्वच्छतेपणे बाळगू द्या, हिंडू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला हे 6 कारणे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.